प्लीज। मॉम हेल्थ केअर मधून दादाकडे आज खूप छान अनुभव आहे। दादाला काय त्रास होता आणि त्या त्रासामध्ये दादाला कसा आराम पडलाय ते दादाकडनं आपण जाणून घेऊया। दादा पहिल्यांदा नमस्ते। दादा तुमचं नाव सांगा। संतोष गावण। दादा कुठून येता? 12 म्हणजे इथून लिस्टच्या इथूनच येता? 14 किलोमीटर आहे। 14 किलोमीटर इथून आहे। ओके दादा, आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर मध्ये येण्यासाठी काय त्रास होता तुम्हाला? कमरेचा आणि कमरेतून म्हणजे पाय दुखायचे माझ्या। कमरेत आणि कमरेपासून काय व्हायचं? पाय दुखायचं। दादा हा जो त्रास हा कधीपासून होता? ऍक्च्युली मला कमरेचा त्रास कमी 20 वर्ष झाली मला। 20 वर्ष झाली। त्याच्यावर काय ट्रीटमेंट कंटिन्यू म्हणजे डॉक्टरकडे 2020 ला माझं ऑपरेशन पण झाला, तरी पण मला कमरेमध्ये काही फरक नाही। ऑपरेशन पण झालं? कसलं ऑपरेशन केलं? नस गादी सरकली होती, गादी कट केली। गादी कट केली, ऑपरेशन केलं। आणि साधारण त्याला खर्च किती आला? 75,000 रुपये डॉक्टरचे ऑपरेशन आणि फी आणि नंतर मेडिकल सेवा। अच्छा, तरी 1-1.5 लाख 1.15 लाखापर्यंत। त्याच्याने आराम तुम्हाला? आराम नाही, म्हणजे याच्यानंतर पण मला कंटिन्यू बेड लावायला लागला। कंटिन्यू बेड लावायला सांगितलं का तुम्हाला डॉक्टरने? त्याच्यात या कमरेमुळे आणि म्हणजे पायाच्या त्रासमुळे तुम्हाला फेस काय करावं लागायचं लाईफ मध्ये? म्हणजे लाईफ मध्ये फेस डेली रुटीन मध्ये म्हणजे असं की जेव्हा पण गाडीवरून उतरलो, घरी आलो, मी ऍक्च्युअली ड्रायव्हर आहे, गाडी चालवतो, घरी आलो की पहिले पाय दाबणं, कमरेला मॉलिश करणं हे कंटिन्यू होतं। आणि वजन ऑपरेशन नंतर पण हे होतं। वजन उचलायला तर नाहीच सांगितलं डॉक्टरने। हा वागतो पण वजन नाही उचलायचं, डॉक्टर सांगितलं वजन नाही उचलायचं अजिबात नाही। त्याच्यानंतर मग आता मी 1-2 महिन्यापूर्वी परत मला हा त्रास जास्त जाणवला, तर मी डॉक्टरकडे गेलो। डॉक्टरने सांगितलं MRI कर। MRI मध्ये त्यांनी सांगितलं की तुझ्या नसा दबल्यात, परत दबल्यात। जर आता गाडी वगैरे चालवलीस कंटिन्यू किंवा रिक्षा तर तुला पुन्हा एकदा ऑपरेशन करायला लागेल। आणि मग हा तर मग आता माझे ते चुलत सासरे पोरे बाबा जे बोलतात नाही, ते माझे चुलत सासरे, त्यांचे मिसेस कमरे मानेत एकदा थेरपी घेऊन बघा। थेरपीला आल्यानंतर मी एक 10 दिवस झाले सर मला आता, म्हणजे कमीत कमी 25 दिवस, त्याच्यामध्ये टोटल 25 दिवस, म्हणजे 8-10 दिवस माझा गॅप होता। तर आता माझा अशी कंडिशन आहे की मी विदाऊट बेलची रिक्षा चालवू शकते। आता 2 दिवस मी जी गाडी चालवते ती पण विदाऊट बेलची एक ट्रिप मारायला सुरुवात केली। जे डॉक्टरने तुम्हाला आधी सांगितलं होतं की विदाऊट बेल्ट गाडी चालवू शकत नाही। जेव्हा गाडी चालवायची असेल तेव्हा विदाऊट बेल्ट गाडी चालवू नको, चालूच नको बोललो। आता 2-3 दिवस झाले रिक्षा घरून विदाऊट बेल्टने घेऊन येतो, आणि 2 दिवस झाले जी गाडी चालवतो हेवी तर नव्हतीच गाडी चालवायला सांगितली, पण ती चालवतो, मजबुरीने चालवायला लागतं। ते आता 2 दिवस मी विदाऊट बेल्टने पण चालवायला ट्राय केली। ती कमीत कमी 40-50 किलोमीटर चालतो। ती मोठी हेवी गाडी। आणि काय त्रास झाला होता तुम्हाला? काहीच त्रास झाला नाही। अरे वा दादा, थेरपी घेऊन किती दिवस झाले? 25 थेरपी घेऊन कमीत कमी म्हणजे 20-25 दिवस, त्यामध्ये पण माझे 10 दिवस गॅप असते। दादा काय बोलू मी की जे डॉक्टरने सांगितलं की नस दबली आहे, बेल्ट कंटिन्यू लावायला लागेल तुला, आणि त्याच्याशिवाय तुझं महत्वाची गोष्ट म्हणजे त्या वंदना मॅडम मला पहिल्या दिवशी बोलल्या की दादा तुझा बेल्ट मी सोडून दाखवला, आणि खरोखर दाखवला। म्हणजे अशा थेरपी बद्दल तुम्ही काय बोलला? व्हेरी गुड, व्हेरी गुड। दादा आज तुला आता जे 1.25 लाख तुम्ही घातलेले ते खरंच चांगलं आहे की मॉम बेड व्हेरी गुड, एकदम व्हेरी गुड। मॉम बेड एकदम छान आहे, एकदम छान। मॉम बेड दादा ज्यांनी ही मॉम बेड आणि मॉम बेडची थेरपी इथपर्यंत पोहोचवली आहे, सूरज सर, तुम्ही तो अभ्यास बघितला नसाल, पण आपले सूरज सर, MD सर आणि आपल्या समता मॅडम, त्यांच्याबद्दल काय बोलू? त्यांच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे मॅडम। त्यांचे आभार कसे म्हणावे हेच समजत नाही। आज तुमच्या पुढे परत ऑपरेशन सांगितलेलं, पण ते 1.25 लाख आज ह्या थेरपीमुळे तुमचे वाचलेले आहे। बरोबर, जर थेरपी नसती गेली तर ऑब्वियस दुखतंय म्हणून माणूस कारण गेलाच असता। काम करणं पण गरजेचं आहे, बरोबर, आणि बरं होणं पण गरजेचं। म्हणून आपण काय करतो की आपण लगेच तयार होतो त्या गोष्टीसाठी, बरोबर आहे ना? पण आज तुमचे तेवढे सगळे पैसे मॉम हेल्थ केअरनी वाचवलेले, बरोबर आहे ना? जे कोण तुम्हाला तुमच्या माध्यमातून बघतायत तुम्हाला, बरोबर आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल आपल्या थेरपीबद्दल? त्यांना ते एवढं सांगा की जरी तुम्हाला आजार नसेल तरी पण तुम्ही थेरपी चालू करावी। का ती थेरपी चालू केली पाहिजे? कारण शरीरासाठी चांगलं आहे, म्हणजे पुढचे होणारे आजार वाचतील, होणार नाही। आणि होण्या अगोदर करणं महत्वाचं आहे, झाल्यावर करतो ते वेगळं आहे, पण होण्या अगोदर करणं महत्वाचं आहे। होण्या अगोदर करणं खूप महत्वाचं आहे। दादा खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं। थँक्यू सो मच दादा।